तर गेल्या 5 दिवसांपासून मराठवाड्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। 14 ते 19 ऑगस्ट या कालावधीत 11 जणांचा अक्षरशः बळी गेलाय। सोबतच 4,38,000 शेतकऱ्यांना फटकाही बसलाय आणि तब्बल 3,58,000 हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली। या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा नांदेड जिल्ह्याला बसलाय। नांदेड जिल्ह्यातील पाऊस थांबला असला तरी प्रशासनानं नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आता जोर धरते। तर मराठवाड्यात आतापर्यंत सरासरी 475 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे आणि त्यातच ऑगस्ट महिन्यात 187 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलाय। पावसानं 588 लोकांचा संसार अक्षरशः उघड्यावर आणलाय। पत्रे उडालेले आहेत, भिंती पडणं अशा दुर्दैवी घटना घडल्या। अधिक माहिती घेणार आहोत। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, आतापर्यंत गेलेली बळींची संख्या, त्याच पद्धतीनं पशुधनाचं झालेलं नुकसान, हे बघता प्रचंड नुकसान झालेलं आहे। मात्र सध्याची नेमकी काय स्थिती आहे आणि मराठवाड्यात आता कुठे कुठे काय स्थिती असणार आहे, कोणते अलर्ट्स देण्यात आलेत? प्रज्ञा, सुरुवातीला थोडीशी दुरुस्ती करतो। जो मृतांचा आकडा आहे तो अपडेट 13 आहे। कालपर्यंत जे 11 जणांचा मराठवाड्यात मृत्यू झाला होता तो आता 13 पर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे यावरूनच आपण मराठवाड्यातील परिस्थितीचा अंदाज लावू शकतो। 3,58,000 हेक्टर जमिनीवर पाणी आहे आणि त्यामुळे हे सगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि 4 लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांना या सगळ्या पावसाचा फटका बसलेला आहे। आपण जर बघितलं तर सगळ्यात सर्वाधिक जर कुठे पाऊस पडला असेल तर ते नांदेड जिल्ह्यात पडलेला आहे। नांदेड जिल्ह्यात आता आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे स्वतः पोहोचलेले आहे। ते या ठिकाणी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्या भागात पूर परिस्थिती होती, ज्या भागात नुकसान झालंय, त्या प्रत्येक भागात जाऊन ते शेतकऱ्यांशी बोलतायत, लोकांशी बोलतायत। 500 पेक्षा अधिक घरांचं मराठवाड्यात नुकसान झालेलं आहे, अनेक जनावरांचा मृत्यू झालेला आहे। आता पावसाची परिस्थिती जर बघितली तर कालपासून जो आहे तर पाऊस जो आहे तर मराठवाड्यात कमी झालेला आहे। नांदेडमध्ये देखील गेल्या 24 तासात कुठेही पाऊस झालेला नाहीये। मात्र पाऊस होत नसला तरीही मात्र नुकसान मात्र मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि आता या सगळ्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून केले जाणार आहे। नांदेड भागातील आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेक लोकांची घरं जी आहेत उद्ध्वस्त झालेली आहेत, त्यामुळे आता त्यांना निवारा कुठे मिळणार याची चिंता त्यांना लागलेली आहे। अनेक शेती जी आहे, ते पिकं जी आहे तर ती अक्षरशः मातीसह वाहून गेलेली आहे। नद्यांना पूर आलेला आहे आणि अशा परिस्थितीत आता या सगळ्या लोकांना सरकारची, प्रशासनाच्या मदतीची गरज आहे आणि त्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न देखील केले जात आहे। मराठवाड्यात गेल्या 5 दिवसांपासून हा पाऊस सुरू होता। सुरुवातीला छत्रपती संभाजीनगरच्या पळशी भागात देखील असा मोठा पाऊस झाला। त्या भागात ढगसदृश्य पाऊस झाला आणि अनेक गोडाऊन मध्ये पाणी गेलं, गाड्या पाणी खाली आलं होतं। त्यानंतर बीड, लातूर जिल्ह्यात देखील अशीच परिस्थिती होती। बीडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। लातूरला देखील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। जायकवाडी धरण हे 95% भरलेलं आहे आणि जायकवाडीच नव्हे तर मराठवाड्यातील जवळपास सगळे धरणांमध्ये आता पाणी साठा मोठ्या झपाट्याने वाढतंय। अनेक धरणं जी आहेत तर ओव्हरफ्लो झालेली आहे, त्यामुळे त्यातून पाणी देखील सोडण्यात येत आहे। त्यामुळे गेल्या 5 दिवसातील परिस्थिती पाहता मराठवाड्यात धो पाऊस बरसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आधीच सुरुवातीला जून महिन्याच्या सुरुवातीलाच पाऊस झाला होता, त्यामुळे विहिरी आणि काही प्रकल्प भरली होती आणि त्यात आता एवढा जोरदार पाऊस झाल्याने विहिरी देखील तुडुंब भरलेले आहे, धरणं देखील भरलेली आहे। त्यामुळे आता पुढे देखील आज सध्या तरी काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। मात्र सकाळपासून मराठवाड्यात आता तरी कुठेही पाऊस नाहीये। मात्र लोकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे, कारण धरणं भरल्यामुळे ऐन वेळेला कोणत्याही धरणातून पाणी सोडलं जाऊ शकतो। त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं असं आव्हान जे आहे तर प्रशासनाकडून दिलेलं आहे। मात्र मराठवाड्यात प्रचंड नुकसान झालेलं आहे। आता या नुकसानीची भरपाई लोकांना कशी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी खरं आहे आणि अर्थातच झालेलं हे नुकसान भरून काढणं कठीण आहे। भरपाई शासनाच्या वतीनं कशी दिली जाते आणि कधी दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन।